ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS न्यूज लाइव। इस वक्त मैं मौजूद हूँ वाशीनगर के HP गेट के पास। यहाँ के जो समाज सेवक हैं सिरके जी और बाबू जादव क्या करते हैं क्या नहीं समाज के लिए, आइए उनसे जानते हैं। विश्वरत्न बौद्धिसत्व महामानव भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर या ठिकाणी कालच पार पडलेला आहे। आणि या चैत्यभूमीवरती लाखो न बोलताना हजारो करोडो लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती राहून विश्वरत्न बौद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी बौद्धजन शाखा क्रमांक 507 सावित्रीबाई फुले महिला मंडळ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मी हे या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 507च्या माध्यमातून राबवतो दरवर्षी। आणि याही वर्षी आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे। तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवण्याच्या पाठीमागे आणि आम्ही राजकारण न करताना जात धर्म न बघताना आम्ही लोकांना मदत करतो। अहोरात्री आम्ही समाजसेवक आहोत। आम्ही कार्यकर्ते जरी पक्षाचे असलो पण पक्ष आणि कार्यकर्ता हा साईडला ठेवून पहिला आम्ही लोकांना मदत करण्याचं काम करतो आणि जेवढं आमच्याकडून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो। मी स्वतः बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 507चा अध्यक्ष आहे। शरद गोविंद शिर्के माझं नाव आहे। मी सम्राट अशोक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 12 नंबर जे प्लॉट या ठिकाणी मी राहतो आणि मी समाजसेवा करत असतो। माझे हे जे मित्र आहेत दीपक असेल, दिलीप तावडे असतील, बाबू जाधव असतील, आपले पवार असतील, हे सर्व आम्ही लोक समाजसेवक आहोत। या ठिकाणी आपल्या न्यूजच्या माध्यमातून काजल मॅडम ह्या बाईट आमच्या घेत आहेत आणि त्या न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आपण धम्मकार्य करतो, समाजकार्य करतो आणि आम्ही कुठलाही पक्षाचं इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही उभे राहणार नाही किंवा होणार सुद्धा नाही। आम्हाला फक्त लोकांची सेवा झाली पाहिजे। ज्या मी ठिकाणी राहतो तिथं अनेक समस्या आहेत, लिकेज असेल गॅरेजचं, अशा अनेक प्रकारची काही कामं राहिलेली आहेत। ती MMRDच्या माध्यमातून इथं असणाऱ्या लोकप्रतिनिधी नगरसेवक तर आता नाही आहेत, पण जे आमदार आहेत सना मलिक मॅडम यांच्या माध्यमातून, खासदार आहेत यांच्या माध्यमातून, देसाई साहेब यांच्या, हे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि एवढंच या ठिकाणी बोलतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान। माझं नाव बाळकृष्ण बाबू यशवंत जाधव। हा कालचा जो कार्यक्रम होता महापरिनिर्वाण दिवस, काजल मॅडम तुमच्या खरंच म्हणजे मी तुमच्या न्यूजचा मी खरंच धन्यवाद करतो, कारण तुम्हाला एवढे तुम्ही बिझी होता 2 दिवसापासून, पण आज तुम्ही आमची बाईट घेतलात। माझे सहकार्य भले ते मराठा समाज असू दे, पण आपल्या सगळ्यांना काल मी एक कटआउट लावलं, त्या कटआउटला सर्वांनी मला एक आपलं मानधन देऊन एक छोटासा कार्यकर्ता एक बाबासाहेबांचे कटआउट लावण्यासाठी हे सर्व भले मराठीचे असू दे, आमचे समाजाचे बी आहे, हा दिलीप तावडे आहे, कांबळे आहे, अजून आमचे बरेच मित्र आहे, यांच्याने आम्हाला सहकार्य केलं आणि महापरिनिर्वाण दिनाचे जे कटआउट लावलं यांच्याने आम्हाला सहकार्य केलं। त्याचप्रमाणे तुम्ही आज शरद शिरके जसं बोललं आहे, या समाजात कामं करणारे आहे, हा कुठला पक्षाचा न्यूज नाही, या आम्ही कुठल्या बाईट देतात। हे बघा, हा उभाटा गटाचे आहे, हा बी व्यक्ती समाजाचा आहे, पण समाजाची त्याला जाणीव आहे आणि आज इकडे जे लोकांचे प्रश्न सोडवतात ते बी एक भले लिखापडी करून एक पत्र व्यवहार करतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात। माझा हा बौद्ध समाज एवढं चांगला आहे की लोकांना जाणीव आहे, पण अजून कोणी असे लोक आहे असं नाही की नाही की अजूनपर्यंत बाबासाहेबाचा तिरस आहे त्या लोकांना। त्यामुळे मी जास्ती काही बोलत नाही। माझ्या मित्रांनी शरद शिर्केने चांगली बाईट दिली, मी अजून त्यांचा हे करतो की येणारा इलेक्शन हा पक्षाचा असणार तेव्हा मी नंतर बोलणार, पण ह्या संदर्भात मी काय बोलणार नाही। माझ्या जेवढे माझी चांगली कामं होणं समाजाची मी करणार, एवढंच बोलून मी आज थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी दीपक कांबळे। खरोखरच शिर्के साहेबांनी आणि बाळकृष्ण जाधवनी जे सांगितलं बाबासाहेबांबद्दल 1956 साली आणि आजचा त्यांचा जो स्मृतिदिन आहे
69वा हा खरोखर हा पूर्ण जगच म्हणलं तर मला हरकत नाही. हा जग पूर्ण त्यांच्या ह्या दिवशी पूर्ण नतमस्तक होतो, विनम्र अभिवादन करतो. आणि मला गर्व आहे की मी बाबासाहेबांच्या कुळातला म्हणजे याच्यातला आहे, समाजातला आहे. जय भीम आहे. माझं नाव दीपक कांबळे. माझा जिल्हा आहे सातारा, माझा तालुका आहे जावली आणि मी राहणारा मुक्काम परदेशी माझं गाव आहे. तर मला खरोखर बाबासाहेबांना एवढं हे वाटतं ना की बाबासाहेबांनी आमच्या तळागाळातल्या करून सगळ्या जातीसाठी केलेलं आहे. त्या बाबासाहेबांनी जेवढं पण शब्दात वाहू कमीच आहे माझ्या दृष्टीने. मग जेवढं कोण मला असं वाटतं की समाजाबद्दल जे बाबासाहेबांनी जे केलं ते काही थोडंफार कार्य करत, जसे माझे बाबू जाधव आहेत, शिर्के साहेब आहेत, ते समाजाप्रती त्यांची आपुलकी आहे आणि त्यांना वाटतं की समाज माझा कुठेतरी सुधारावा आणि समाजाबद्दल ज्या काही समस्या आहेत लोकांच्या त्या समाजामार्फतच सुधारण्यात यावं ही त्यांची इच्छा आहे. आणि खरोखर मी त्यांना सहकार्य माझं असणार कायमचं. जे काय कुठे लागेल माझी शारीरिक मेहनत मी करायसाठी उभा आहे तुमच्यासाठी. आणि समाजाला जेवढं योगदान देता येईल, जेवढं काय करता येईल ते मला आनंद वाटेल. मला कुठेतरी श्रद्धांजली वाहतोय असं मला माझ्या मनाला हे वाटेल. म्हणून मी सगळं मॅडम तुम्ही माझी माहिती घेतली. माझा मॅसेज हाच आहे की जेवढं होईल समाज कार्य करा हेच माझं